मनालीमध्ये प्रत्येक दिवशी एक नवा एक्सपिरियन्स मिळतो आणि या दिवशी आम्ही ठरवलं की मनालीच्या लँडस्केप थोडा वेगळ्या पद्धतीने एक्सपिरियन्स करावा आणि त्यासाठी आम्ही चूज केलं हॉर्स रायडिंग. मनालीमध्ये हॉर्सबॅक रायडिंग ही टुरिस्टमध्ये पॉप्युलर ॲक्टिव्हिटी आहे. हिमाचल टुरिझमसुद्धा मनाली आणि सोलंग व्हॅलीमध्ये हॉर्सबॅक रायडिंगचा उल्लेख ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी म्हणून करतात. आपल्याला नॉर्मली मनाली म्हटलं की कार्स, बाईक्स किंवा वॉकिंग ट्रेल्स लक्षात येतात. पण हॉर्स रायडिंगमुळे तुम्हाला माउंटेन लँडस्केप एकदम वेगळ्या अँगलने एक्सपिरियन्स करायला येतो. आम्ही ही राईड माझ्या फॅमिलीसोबत केली. सुरुवातीला हॉर्स बघून मला वाटलं की ओके, आता हे एक्साइटिंग कसं होणार, कारण हॉर्सवर बसणं एक गोष्ट आहे, पण माउंटन रूटवर हॉर्ससोबत ट्रॅव्हल करणं कम्प्लिटली डिफरंट आहे. आम्हाला हॉर्ससोबत एक लोकल रूटवरून वरच्या बाजूला घेऊन गेले. राईड अप्रॉक्सिमेटली 1 तासाच्या आसपास होती आणि रूटमध्ये वेगवेगळे सिनिक पॉईंट्स येत होते. काही ठिकाणी तुम्हाला माउंटनचा ओपन व्ह्यू मिळतो, काही ठिकाणी स्नो कवर्ड एरियाज दिसतात, तर काही ठिकाणी आसपास ग्रीनरी आणि ट्रेडिशनल माउंटन हाऊसेस सुद्धा बघायला भेटतात. मला असं सर्वात इंटरेस्टिंग फॅक्ट हा वाटला म्हणजे हॉर्सचं मुवमेंट. मी लिटरली ऑब्झर्व करत होती की हा हॉर्स इतका अनइव्हन माउंटन पाथवर सुद्धा इतका कामली कसा चालतोय. कधी चढ, कधी उतर, कधी नॅरो पाथ, पण हॉर्स खूप पेशन्सली आणि स्टडीली पुढे जात होतं. ऑब्व्हियसली या सगळ्या एक्सपिरियन्समध्ये लोकल गाईडचा रोल इम्पॉर्टंट असतो. हॉर्स राईड करताना गाईड तुम्हाला रूट, स्पीड आणि हॉर्ससोबत कसं बिहेव करायचं याची बेसिक इन्स्ट्रक्शन्स देतो. आणि ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी असल्यामुळे सेफ्टी इन्स्ट्रक्शन फॉलो करणं इक्वली इम्पॉर्टंट आहे. हिमाचल टुरिझमसुद्धा टुरिस्टना ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजसाठी ऑथोराइज्ड ऑपरेटर्स किंवा रजिस्टर्ड गाईड्स चूज करायला सल्ले देतात आणि अननेसेसरी रिस्क अवॉइड करायला सांगतात. राईड पुढे जात असताना एक गोष्ट कंटिन्युअसली नोटीस होत होती, मनालीचा लँडस्केप. एकच रूटमध्ये सिनॅरी इतकी चेंज होत होती की कॅमेरा कुठे पॉईंट करायचा काही सुद्धा समजत नव्हतं. एक बाजूला उंच माउंटन, दुसऱ्या बाजूला स्नो आणि मध्ये छोटे छोटे हाऊसेस. माझ्या रूममधून सुद्धा सराउंडिंगचा व्ह्यू खूप ब्युटिफुल दिसायचा. सकाळी किंवा संध्याकाळी विंडोमधून बाहेर बघितलं की माउंटन्स, हाऊसेस आणि वेदर एकदम पोस्ट कार्ड सारखं वाटायचं. आणि जेव्हा स्नो विजिबल असायचं तेव्हा तर कम्प्लिटली अजूनच सुंदर दिसायचं. मनालीचा टुरिझम एक्सपिरियन्स फक्त स्नो किंवा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज पुरता लिमिटेड नसतो. कुल्लू मनाली रिजन ही आयडेंटिटी माउंटन्स, फॉरेस्ट, रिव्हर्स, लोकल ट्रेडिशन्स आणि पहाडी लाईफस्टाईलसोबत स्ट्रॉंगली कनेक्टेड आहे. म्हणून इथे ट्रॅव्हल करताना फक्त पॉप्युलर टुरिस्ट स्पॉट टिक ऑफ करायच्यापेक्षा आसपासचा लँडस्केप आणि लोकल वे ऑफ लाईफ ऑब्झर्व करणं सुद्धा इंटरेस्टिंग आहे. हॉर्स रायडिंगमध्ये मला हेच फील झालं. आपण डेस्टिनेशनपर्यंत पोचण्यासाठी फक्त व्हेकल यूज करत नाही, तर जर्नी इटसेल्फ एक एक्सपिरियन्स बनते. रूटमध्ये काही सिनिक पॉईंट्स होते जिथे मला थांबून व्ह्यूज एन्जॉय केले. काही ठिकाणी फोटोज काढले, काही ठिकाणी फक्त सराउंडिंग्स बघितले आणि ऑनेस्टली फॅमिलीसोबत असा एक्सपिरियन्स करायला अजून मज्जा आली. मध्ये एकाच ॲक्टिव्हिटीमध्ये प्रत्येकाचं रिॲक्शन वेगळं होतं. कोणी फोटोजमध्ये बिझी, कोणी व्ह्यूज करत होतं, कोणी व्ह्यू एन्जॉय करत होतं आणि मी मात्र हॉर्स किती कामली चालतं हे बघूनच सरप्राईज होती. मला पर्सनली वाटलं की हॉर्स रायडिंगचा बेस्ट पार्ट म्हणजे स्पीड नाही, स्लो स्पेस. आपण नॉर्मली टुरिस्ट प्लेसला कारमध्ये जातो, डेस्टिनेशन बघतो आणि पुढच्या पॉईंटला निघतो. पण हॉर्स रायडिंगमध्ये तुम्हाला सराउंडिंग्स ऑब्झर्व करायला वेळ मिळतो. माउंटन्सचा शेप, ट्री, हाऊस, स्नो सगळं थोडं जास्त क्लिअरली नोटिसेबल असतं. हॉर्सचं इतकं काम आणि कॉन्फिडंट मुवमेंट समोर ब्युटिफुल माउंटन्स आणि सोबत फॅमिली, काही ट्रॅव्हल मेमरीज मोठ्या अट्रॅक्शनमुळे नाही, तर असे सिम्पल एक्सपिरियन्समुळे तयार होतात. आणि मनालीमध्ये हॉर्स रायडिंग हा माझ्या ट्रिपमधला अगदी तसाच एक्सपिरियन्स होता.